आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड। सुरुवातीला महाराष्ट्राच्या राजकारणातली एक वेगळी बातमी। उद्धव ठाकरे यांच्या बारसू दौऱ्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जोरदार हल्ला चढवलाय। जनता विरुद्ध जाऊन रिफायनरीचा प्रकल्प उभारल्यास महाराष्ट्र पेटवण्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता। त्याला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय। उद्धव ठाकरे यांनी कलानगर बंद करून दाखवावं असं आव्हान त्यांना देण्यात आलंय। तसंच संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना राऊत 10 मे रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय। संजय राऊत यांचा उद्धव ठाकरे यांना एकटं पाडण्याचा डाव असल्याचा आरोप सुद्धा नितेश राणे यांनी केला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येणाऱ्या काही आठवड्यामध्ये अजून एक भूकंप होणार आहे। संजय राजाराम राऊत ही येणाऱ्या 10 जून म्हणजे राष्ट्रवादीच्या वर्धापन दिवसाच्या अगोदर किंवा त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। त्या संदर्भात त्यांच्या बैठकाही झालेल्या आहेत, बोलणीही सुरू आहे। हा साप आहे, तुम्ही सापाला दूध पाजत बसलेला होता। हा ना बाळासाहेबांचा होऊ शकला ना तुमच्या उद्धव ठाकरेंचा होणार आहे। यांनी बाळासाहेबांच्या वेळी उद्धव ठाकरे आणि राजसाहेबांमध्ये भांडणं लावली आणि तेच आता उद्धव ठाकरेंच्या घरात करतोय। आणि आज उद्या जेव्हा हा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करेल तेव्हा ह्याचे खरे मनसुबे उद्धव ठाकरेंना कळतील। पण चला बाबा, तुला केरला स्टोरी आवडत नाही ना? केरला स्टोरी तुला फार टोचतंय। मग काय त्या दिशा सालियन फाईल्स लवकर काढायची का? OTT वर येईल लवकरच, OTT वर त्याच्या प्रीमियर शोला बोलवतो तुला। दिशा सालियन फाईल्स तू घेऊन ये तुझ्या त्या पेंग्विनला बरोबर, बघून दे देशाला काय कार्यक्रम केलेले तुझ्या पेंग्विननी। उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय। बारसूमध्ये गेलेल्या उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळेल म्हणून ती सहानुभूती आपल्या बाजूने वळवण्याकरता भाजपनं अचानक मोर्चाची घोषणा केल्याचा आरोप खडसे यांनी केला। त्यासोबतच मोर्चाला नाकारण्यात आलेली परवानगी हा सुद्धा भाजपचा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होता अशी टीका त्यांनी केली। राजकारण तापवून भाजपचा पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप सुद्धा एकनाथ खडसे यांनी केला आहे। जे आव्हान माननीय उद्धवजी ठाकरेंना दिलं होतं की तुम्ही कोकणामध्ये येऊनच दाखवा, तर कोकण म्हणजे हा काही कुणाची एकाची मालमत्ता नाही आहे। उद्धवजी त्या ठिकाणी येत आहे, मग या बारसूच्या जे प्रकल्पग्रस्त आहेत किंवा यांच्या जमिनी वगैरे जातात त्यांची सहानुभूती त्यांना मिळेल। ती सहानुभूती आपल्याकडे वळवण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीने मग अचानक मोर्चाची घोषणा केली आणि मग मोर्चाला आमची परवानगी नाकारली म्हणून आणखी काही सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न दिसतोय। एकंदरीत विविध पक्षांकडून या ठिकाणी राजकारण तापवून त्याची पोळी भाजण्याचा प्रकार दिसतोय। त्यामुळे खडसे यांनी जोरदार टीका केली। तसंच राजकीय टोलेबाजी ही काही नवीन नाही, पण महाविकास आघाडीची वज्रमूठ हा केवळ दिखावा असून त्याच्या अंतर्गत आलबेल नसल्याची टीका ठाण्यात श्रीकांत शिंदे यांनी केली होती। तर त्यापूर्वी घड्याळाचे काटे ठिकाणावर नाहीत का असा प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आला होता। जळगावमध्ये उन्मेष पाटील यांनी एक गौप्यस्फोट केला आणि अजित पवार यांना विकासासाठी सोबत घेऊ पण निधी निश्चितपणे आणू अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं। राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे सध्या आपण बघतोय ते
काही ठिकाणावर नाही. आणि त्यांनी सांगितलं की आमदार असताना मी मंगळग्रहाला साकडं घातलं आणि म्हणून त्यांना म्हटलं आज आले तर आता साकडं घाला, तुमचे किमान काटे तरी ठिकाणावर चालतील. माननीय खासदार साहेब उन्मेषदादा पाटील यांना सातत्याने आग्रह करतोय की तुमच्यावरती भारतीय जनता पार्टीमध्ये येणाऱ्या काळामध्ये अन्याय फार मोठ्या प्रमाणावर होण्याचे संकेत हे मला मंगळ मंदिराच्या माध्यमातून, मंगळ देवस्थानातून मला प्राप्त झालेले आहेत. ते जर का आपल्याला दूर करायचे असतील तर तुम्ही घड्याळावर चाललं पाहिजे, वेळेत आलं पाहिजे. आणि वेळेत जर का आले तर तुमचं भविष्य हे चांगलं राहील मंगळ मंदिराच्या माध्यमातून, असं मला त्यांना सूचित केलं. आणि ते काही अंशी त्या गोष्टीला सहमत आहे. त्यामुळे ही जशी जळगावात टोलेबाजी झाली तशी ठाण्यात सुद्धा महाविकास आघाडीची वज्रमूठ हा केवळ दिखावा आहे, त्याच्या अंतर्गत काहीच आलबेल नाही असं म्हटलंय शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी. अंबरनाथ तालुक्यातल्या नेवाळी परिसरात जलजीवन मिशन योजनेच्या भूमिपूजनाच्या वेळी ते बोलत होते. ही वज्रमूठ देखील आणि ही एक जी दाखवण्याचा प्रयत्न करतात ते फक्त स्वतःच्या सॅटिस्फॅक्शनसाठी, लोकांना दाखवण्यासाठी. आतमध्ये जे काय आलबेल म्हणजे आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे नेते जे आहेत महाविकास आघाडीचे एकमेकांवरती जे आहेत ते टीका टिप्पणी अगोदर आमच्यावरती करत होते, आता जे आहे ते एकमेकांवरती करायला लागलेले. ते काहीच काम जे आहे ते गेल्या 2.5 वर्षामध्ये झालं नव्हतं, ते गेल्या 10 महिन्यामध्ये करून दाखवलं. म्हणून फक्त लोकांपुढे जाताना महाविकास आघाडी एकी कशी दाखवता येईल हे फक्त शोकेस करत होते त्या ठिकाणी. वज्रमूठ राहते की नाही आता मला वाटतं आपणच पहा. पुढचा आठवडाभर मध्य महाराष्ट्र, कोकण या भागात भरपूर पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. एवढंच नाही तर काही भागात विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनांसह जोरदार पाऊस पडेल असा इशारा वेधशाळेनं दिलाय. मराठवाड्यात सुद्धा पावसाचा अंदाज आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून अनेक ठिकाणी तर दररोज तर काही ठिकाणी एक दिवसाआड पावसाची हजेरी सुरू आहे. पावसाचा जोर हा कमी झाला असला तरी पाऊस थांबलेला नाही. बंगालच्या उपसागरात मोठ्या चक्रीवादळाचा प्रभाव दिसू लागलाय. वादळ तीव्र होण्याच्या दिशेनं आज अनेक राज्यांमध्ये जोरदार वारे आणि पावसाचा प्रभाव त्यामुळेच वाढणार आहे. हवामान विभागानं वादळाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली असून तटवर्ती भागात इशारा देण्यात आलाय. यंदाचा मे महिना मुंबईकरांसाठी कमी तापदायक ठरेल अशी शक्यता आहे, कारण 10 तारखेनंतर मुंबईत कमाल तापमान 35 ते 36 अंशांपर्यंत पोहोचू शकतं. येत्या काळात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे येणाऱ्या पावसाचेही वेध लागायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईचं तापमान 38 अंशांच्या वर जाणार नाही अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मे महिन्याचा पहिला आठवडा संपला आणि पावसाळा सुरुवात व्हायला अजूनही जवळपास महिना सव्वा महिना आहे. एकीकडे राज्यात उन्हाच्या झळा कायम आहेत. काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय, पण अनेक ठिकाणी नागरिकांना पाणी टंचाईचा सुद्धा सामना करावा लागतोय. अशातच सर्वसामान्यांच्या घशाला कोरड पडण्याची शक्यता आहे, कारण राज्यातल्या सर्व धरणांमध्ये मिळून सध्या फक्त 36% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे विभागात सर्वात कमी म्हणजे केवळ 28.83% पाणीसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रामुख्यानं पुण्यातल्या शेतीसह उद्योग व्यावसायिकांना पाणी टंचाईचा फटका सहन करावा लागू शकतो. राज्यात सर्वाधिक पाणीसाठा यंदा अमरावती विभागात आहे. तापमान वाढल्यानं अंगाची लाहीलाही होत असताना पाण्याचं बाष्पीभवन होतंय. त्यामुळे धरण पातळीत कमालीची घट होत असल्यानं चिंता आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील 5 धरणांच्या कुकडी प्रकल्पात पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. कुकडी प्रकल्पात फक्त 25% पाणीसाठा शिल्लक आहे. यासोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये एक छोटासा ब्रेक. त्यांनी मला बोलवलेलं आहे आणि त्यांनाही मी भेटायला जाणार. नक्कीच मला त्यांना भेटायला आवडेल. त्या कार्यक्रमाला देखील ही महत्त्वाची निवडणूक आहे भाजपसाठी, प्रतिष्ठेची आहे.
फक्त भाजपासाठी नाही तर भारतासाठी आहे, आपल्या देशासाठी आहे. कारण या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी या देशाचं जे काही नाव जगभरामध्ये मोठ्या अभिमानाने लोक घेतात. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर मोठमोठ्या देशांची अर्थव्यवस्था ढासळलेली असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आली आहे. आणि आपण महाराष्ट्रात देखील पाहतोय की केंद्र सरकार आणि राज्य सरकार एक समविचारी सरकार आहे. कर्नाटकमध्ये देखील समविचारी सरकार आहे आणि म्हणून हे डबल इंजिनचं सरकार तिकडे आहे तसं इकडे आहे आणि म्हणून मी मुद्दाम प्रचार करायला पीएम मोदीचा पण रोड शो होत आहे बेंगलोरमध्ये. पीएम मोदीचा पण रोड शो फार प्रचंड मोठा कालही त्यांच्या रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता. आजही म्हणजे रेकॉर्ड ब्रेक रॅली होईल आणि त्यांची लोकप्रियता जी आहे फक्त आपल्या देशात नाही जगभरामध्ये आहे. आणि नक्कीच त्यामुळे या कर्नाटकमधले मतदार जे आहेत जनता आहेत जी पुन्हा एकदा मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला मतदान करतील आणि पूर्ण बहुमत या कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळेल. ठाकरे गटाकडनं टीकाही केली तुमच्या दौऱ्यावर. टीका केली, ते म्हटले की एकदम सगळं पाहिजे. ठीक आहे भाई, 2 दिवस हवा आम्ही तुमच्यासोबत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्नाटकात आहेत. भाजप कर्नाटकात निवडणुका आहेत आणि इथे भाजपच्या काही उमेदवारांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे कर्नाटकात आहेत. आणि आता पाहूयात या क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य अमृत नोनी पॉवर प्लस. आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड. पुढचा आठवडाभर मध्य महाराष्ट्र कोकण या भागात पावसाचा इशारा वेधशाळेनं दिलाय. एवढंच नाही तर विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनांसह जोरदार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्याच्या काही भागात तर अधिक पावसाचा अंदाज आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पावसानं सातत्यानं हजेरी लावली. पावसाचा जोर काही ठिकाणी कमी झाला असला तरी पाऊस थांबलेला मात्र नाही. बंगालच्या उपसागरात मोठ्या चक्रीवादळाचा प्रभाव दिसू लागला आहे. वादळ तीव्र होण्याच्या दिशेनं आहे. त्यामुळे आज अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाचा आणि वाऱ्यांचा अंदाज आहे. हवामान विभागानं वादळाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली असून तटवर्ती भागांना अलर्ट जारी केला आहे. तिकडे गडचिरोलीला तेलंगणाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या रेपनपल्ली सिरोंचाय राष्ट्रीय महामार्गाचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. न्यूज 18 लोकमतनं या संदर्भातली बातमी दाखवली होती. महामार्गाच्या दुरवस्थेकडे सरकारचं लक्ष वेधलं होतं. अखेर या रस्त्याची नव्यानं बांधणी सुरू झाली आहे. त्यामुळे दक्षिण गडचिरोलीतल्या 430 गावांना या महामार्गाचा मोठा फायदा होणार आहे. या महामार्गासाठी सातत्यानं स्थानिक जनता पाठपुरावा करत होती पण त्याला यश मिळत नव्हतं. न्यूज 18 लोकमतनं हा विषय लावून धरला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री या भागात गेले होते. त्याही वेळेला हा विषय उपस्थित करण्यात आला आणि आता अखेर या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे. आज सकाळपासूनच्या दिवसभरातल्या काही खास बातम्यांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. प्रामुख्यानं आज महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात काय होतंय तेही पाहायचं आहे. पण आता पाहूयात टॉप 18.